स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं तुमचं चहा नाश्ता वगैरे. आणि संध्याकाळचं बोलते मी आता येताना थोडासा किराणा घेऊन आलेली आहे. किराणा संपला होता म्हणून. आणि किराणा घेऊन मी जशी पार्किंगमध्ये आली तशी लाईट गेली, लिफ्ट चालू नाही, काही नाही. मग मी बाबूला बोलवलं आणि त्यानं माझ्या लेकराने ह्या सगळ्या बॅग वरती उचलून आणल्या 6व्या मजल्यापर्यंत. आणि मी आले पायी चलत. अक्षरशः इतकं हे झालं मला काय सांगू, दमले इतकी की मला झोपच आली डायरेक्टली. मी झोपली होती, आता उठली आहे. त्यामुळे माझा असा आवाज पण तुम्हाला येत असेल. आणि आता मी तुम्हाला किराणा दाखवते. म्हणजे एवढा किराणा मला, याच्यात बरेच किराणा नाही आहे, ऑइल नाही आहे, तूप नाही आहे, बरेच म्हणजे असं ड्रायफ्रूट्स वगैरे जास्तीचे नाही आहेत. कारण ना पहिले ऑलरेडी आहेत, ज्या पहिल्या गोष्टी आहेत ना त्या मी आणलेल्या नाही आहेत. आणि जरी असल्या तरी फक्त डाळी जी आहेत ना त्या कमी प्रमाणात आणल्यात मी. त्यामुळे कसं होतं, मध्येच संपलं की परत जायला नको म्हणून. तर त्याच्यामुळे आता मी तुम्हाला किराणा दाखवते. आणि प्रत्येक व्यक्तीला गरज भासते या सगळ्या गोष्टींची, आणि त्याच गोष्टी आहेत. तर सगळ्यात पहिलं तर मुरमुरे बघा, त्याचा चिवडा बनवून ठेवते कारण माझ्या बाबूला खूप आवडतो आणि ते भेळ वगैरे सुद्धा खातो म्हणून हे आणलेले आहे. हे 2 मॅट आणलेले आहेत बरं का. मी ह्या 2 मॅट आणलेल्या आहेत, चांगल्या आहेत. ह्या 2 मॅट आणलेल्या आहेत कारण माझी इथली खराब झाली आहे मॅट, म्हणून मी हे 2 मॅट आणलेले आहेत. तर हे डोर मॅट आहेत. आणि हे बघा मखाने, लिज्जत पापड, पतंजलीचा मधाची बॉटल आणली आहे पतंजलीची. सॉक्स आहेत, शॉर्ट सॉक्स बाबूसाठी. हे 2 बिस्किटचे पॅकेट आणलेत न्यूट्री चॉईस. कारण काय व्हायला लागले, सध्या मला नाश्ता करायला वेळ भेटण्यात गेला किती प्रयत्न केला तर. त्यामुळे ना बिस्किट असले की 2 बिस्किट खाल्ली ना टेन्शन नाही राहत. तर ही नारळ पाणी आहे बघा. आता नारळ पाणी नारळमधून नाही तर बॉटलमधून यायला लागले. रिअल आहे का कसं आहे पण ट्राय करा म्हणून छोट्या 2 आणल्यात दोघांना. जर चांगलं असेल तर नेक्स्ट टाईम मोठी आणायला. मोठी पण आहे ह्याच्यामध्ये 1 लिटरची. तर हे नारळ पाणी आहे. हे मीठ आहे बरं का. जायफळ आणि विलायची. हे बघा मारी. आता ह्या वेळेला ना बिस्किट पुढे भरपूर उघडलं घेतलं. 2 आणल्यात विलायची आणि हे जायफळचं 1 पॅकेट आणले. तर एका ह्याच्यात 4 आहे. आणि हे शेंगाडा पीठ आणले. बघूया ह्याची भजी बनवून, म्हणतात छान होतात म्हणून. तर शेंगाडा पीठ आणलेले हे बघू. आणि तुम्हाला तर माहिती आहे क्लचर राणीचे फेवरेट असतात, तर छोटे छोटे अजून मी क्लचर आणलेले आहेत. तर क्लचर आणि हा बघा, याला इथे चाव्या पण लावता येतात बरं का. आणि हा जो मी बाहेर बघितला होता तर हा बाहेर मला 299ला होता, म्हणजे 300 रुपयाला. आणि हे मला 109 रुपयाला पडले. काय आहे, छोटा आरसा, जो मी खूप वर्षापूर्वी वापरत होते पण मी आता वापरत नव्हते. त्यामुळे आता मी हा घेऊन आलेली आहे. हे बघा छोटा असा आरसा आहे आणि डिझाईन खूप सुंदर आहे. तुम्हाला आवडला का सांगा. आणि इथे खाली आपण चावी वगैरे लावू शकतो. तर हे 2 माझ्यासाठी आणलेले आहेत. त्यानंतर हा टॉवेल आणलाय मी. कारण ना काय झालं माहिती का, एक धुयला काढला ना की बाबूला टॉवेलच नसतो. त्याचा जर धुयला टाकला टॉवेल तर टॉवेलच नसतो त्याला, म्हणून मग 1 एक्स्ट्राचा आणून ठेवला. 1 धुयला टाकला की हा तोपर्यंत यूज करता येतो. आणि कुणी आले गेल्यानंतर पण लागतो. माझी लाडूबाई वगैरे येते ना तर ती आल्यानंतर माझा टॉवेल वापरते. तर मग 1 सेपरेट असा असला ना कुणी आले गेल्यानंतर त्यांना देता येतो. त्यामुळे हा टॉवेल आणलाय. मागच्या वेळेला जो आणला होता तो बाबूने यूज करायला काढला कारण त्याचा टॉवेल खराब झाला. तर हे टिश्यू पेपर,
याचे 4 बॉक्स आणल्यात मी टिश्यू पेपरचे 4. आणि हे बाय 1 गेट 1 होते. हे आहे धूप. आणि हे आहे आपलं लिक्विड मशीनचं, हे तर लागतंच आपल्याला. आणि हे बॉडी वॉश आहे 2. चमचे काय होतं माहिती आहे का, प्रत्येक वेळेला चमचे माझे म्हणजे कुठे जातात असं म्हणणार नाहीये मी, पण किती बी असले ना तर कधी कधी काय होतं माहिती आहे का, पाहुणे आले, पोहे वगैरे बनवले, परत कशाला मी सारखं चमचे लागतात मला, तर चमचे सगळे आहेत तेवढे संपतात आणि चमचेच नसतात बऱ्याच वेळेला. म्हणून आता हा 6चा सेट मी परत डबल घेतलाय. तर हे चमचे आहेत, हे तसेवाले चमचे बरे का, जे दुसऱ्याच्या भांडणात लुडबुड करतात, आग लावण्याचं काम करतात, चमचागिरी करतात, ते चमचे ही बरे का, चमचे चमचागिरी करतात ते वाले चमचे. आता कट्टा जो होता ना, त्या कट्ट्यामधलं सामान काढले. त्याच्यामध्ये ही दालचिनी आणलेली आहे मी, दालचिनी लागते. आणि हे बदाम आणले, ड्रायफ्रूट्समध्ये फक्त बदाम आणले, कारण पिस्ते पहिले ऑलरेडी आहेत. आणि हां, पिस्ते पण आणलेत, पण थोडे छोटा पॅक आणले, मोठा नाही आणला. तर हे जे आहे ते ही मी मास यूज करते, तो आणला. आणि हा रवा आहे बरं का. हे बघा, हा परत एक बिस्किट पुडा उचललेला आहे पार्लेचा. त्यानंतर ह्या भांड्याच्या 2 साबण आणल्यात, ऑलरेडी पहिल्या आहेत म्हणून 2च आणल्यात. हा गुळ आहे, गुळ. मसाला चहा पावडर सोसायटीची आणि साधी सोसायटी चहा पावडर दोन्ही मिक्स करून वापरते. आणि ही व्हाईट टोन पावडर, तर हा पावडर मी यूज करते, पाऊस वगैरे नाही करत. मला असं वाटतं मी ह्या पावडरला 4 वर्षापेक्षा जास्ती झालेत मी ही पावडर यूज करते. तर चांगली आहे, मला आवडते म्हणून मी यूज करते. आणि ही आहे बेसन, हिरा बेसन बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते ते काजू आणलेले आहेत, छोटेच पॅक आणलेत. ड्रायफ्रूटचे जास्त मोठे नाही आणले कारण पहिले आहेत. आणि हे बघा, डाळी पण बघितल्या तुम्ही, ह्या आपल्या डाळी लागणाऱ्या मूग डाळ आणि मसूर डाळ. तर ह्या बघा मी क्वांटिटी किती आणलेली ह्या वेळेला, कारण पहिली ऑलरेडी आहे माझ्याकडे म्हणून. हे जे आहे पोह्याचा पॅक बरोबर. याच्यामध्ये आता तुम्हाला मेहंदी जरा चेंज करून बघते आता, हिमालयाची आणली, बघूया कशी आहे ती. वापरल्यावर तुम्हाला सांगते मी, चांगली असेल तर, कारण ती लगेच कलर येतो, पण जरा मला डार्क लाल जास्त दिसायला लागलं, बघता का तुम्ही, लाल कलर जास्त येते. आणि हे आहे तांदूळ बरं का, तांदूळ. तर तांदूळची क्वांटिटी जरा कमी दिसणार आहे, कमीच आणल्यात मी. आणि त्यानंतर आणलेलं आहे त्यानंतर ही आणलेली आहेत गहू, बघितले. तर असं मी छोटासा किराणा आणलेला आहे. आणि हा किराणा 5,500 ते 6,000पर्यंतच्या आसपासचा आहे. आणि मेन मुद्दा म्हणजे याच्यामध्ये तेल नाही आहे, तूप नाही आहे, बरोबर आहे का. आणि बाकी थोड्याशा जी वस्तू असतात ना, काही आणखी क्लिनिंगच्या, त्या आणलेल्या नाही आहेत, कारण ऑलरेडी आहेत. क्लिनिंग पेस्ट आहे, क्लिनिंगचं लिक्विड आहेत म्हणून आणलेले नाही आहेत. तर मला ना पूर्ण किराणा आणायचा म्हटलं ना तर 10,000 जातात. म्हणून मग मी कसं करत असते, एक टायमिंगला फुल 10,000चा किराणा भरते मी, सगळं लिक्विड वगैरे सगळं. आणि मग नंतर मला ना 5-6 हजारापर्यंतचा किराणा लागतो. मग 2 महिने मी असं करते, 1 महिना मी तसं करते. तर असं माझं चाललेलं असतं बजेट. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वेस्टेज वाटतं ते नक्कीच सांगा. तर चला, ही छोटासा शॉपिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगायला विसरू नका. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या.
जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.